की आपल्या पोलिसांना उत्तम घरं मिळाली पाहिजेत आणि त्याकरता आपण पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनला प्राधिकृत केलं, त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरांची निर्मिती सुरू केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीची घरं, कारण आपण जुन्या जर पोलीस लाईन बघितल्या तर अनेक वेळा अर्थात त्या काळात कदाचित ते ठीक असेल, पण आज जर आपण ते बघितलं तर आमच्या पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांना अशा परिस्थितीमध्ये राहावं लागतं की जे मला असं वाटतं की अगदी अमानवीय अशा प्रकारच्या कुठल्याही व्यवस्था त्या ठिकाणी नाहीत. अशा अनेक पोलीस लाईन मी स्वतः देखील त्या ठिकाणी अनुभवलेले आहेत आणि म्हणूनच आपलं हे या ठिकाणी ध्येय होतं की आमच्या पोलिसांना उत्तम घरं या ठिकाणी मिळाली पाहिजेत आणि म्हणून ती जबाबदारी आपण पोलीस गृहनिर्माण जे आपलं कॉर्पोरेशन आहे त्याला दिली आणि आज कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलात तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारच्या सुंदर आणि चांगल्या ॲम्युनिटीज असलेले पोलीस क्वार्टर्स हे आमच्या पोलिसांकरता, अधिकाऱ्यांकरता, विविध स्टेपवर जे वेगवेगळे अधिकारी आहेत या सगळ्यांकरता बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक वेळा तासनतास ड्युटी करणारे, बिना सुट्टीची ड्युटी करणारे आमचे पोलीस आहेत, हे घरी गेल्यानंतर त्यांना सुखाने त्या ठिकाणी जगता यावं या दृष्टीनं याचं सगळं प्लॅनिंग आपण केलं आणि मी श्री बिरारी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगलं बांधकाम त्यांनी या सगळ्या इमारतींचं केलेलं आहे.